नमस्कार मंडळी, श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे. सर्वांना चमचमीत पदार्थ भरपूर आवडतात, म्हणून मी आज आपल्याला रगडा पॅटीस दाखवणार आहे. चला तर मग श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात. लागणारं साहित्य: पॅटीस करता बटाटे उकडून घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं वाटून घेतलेलं आहे, हळद आणि मीठ. रगड्यासाठी लागणारं साहित्य: हे पांढरे वाटाणे आहेत, रात्रभर भिजवून सकाळी थोडंसं मीठ आणि हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. फोडणीसाठी टमाटर, कांदा, धनेपूड, लाल मिरची पावडर, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला. त्याच्यानंतर आपल्याला वरून घालण्यासाठी बारीक शेव, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तेल. बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला बारीक कुस्करून घ्यायचं आहे. आता बटाटा कुस्करून घेतला, त्यात आपल्याला आलं, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली आहे, थोडी हळद रंगासाठी, चवीनुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. बटाटा जर ओलसर असेल तर थोडंसं ब्रेड क्रम्ब टाकलं तरी चालतं. हे छान कालवून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याचे गोळे करायचे. आता कढईत आधी तेल घालून घेऊ. आता तेल तापलेलं आहे. आधी तेजपत्ता घालू, मग कांदा, कांदा थोडा गुलाबीसर परतून झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालू. हा कांदा भाजला गेलेला आहे. आता आपण टमाटर घालू. थोडी हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट. आता टमाटर छान परतले गेले. आता आपण यात उकडलेले पांढरे वाटाणे घालू.
चवीनुसार मीठ, आणि थोडा गरम मसाला. आता थोडं पाणी घालू. आता वरून कोथिंबीर घालू आणि याला छान शिजवून घेऊ थोडं. आता आपल्याला पॅटीस तयार करायचे. थोडंसं तेल घालू. हे पॅटीस करून तयार झालेले आहेत. आता ते आपण भाजून शॅलो फ्राय करू. पॅटीस एकीकडून तयार झालेले आहेत. दुसरीकडून भाजून घेऊ. आता हा रगडा तयार झालेला आहे. तसेच पॅटीसही तयार झालेले आहेत. आता आपण सर्व करू. आधी रगडा ठेवायचा. याच्यावर चिंचेची चटणी घालू. यात चिंच, गूळ, लाल तिखट आणि जिरेपूड घालून शिजवलेलं आहे. त्यावर बारीक शेव घालू. कोथिंबीर घालू. कच्चा कांदा टमाटर आवडत असेल तर घालू शकता.